अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील मेट्रो प्रकल्पांसाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद। मुंबई मेट्रोसाठी 1255 कोटी तर पुणे मेट्रोसाठी 699 कोटी रुपयांची तरतूद। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वेसाठी अर्थसंकल्पामध्ये 4004 कोटी रुपयांची तरतूद। मुख्यमंत्री फडणवीसांचं ट्विट। नोकरदारांसाठी मोठा दिलासा, 12 लाखापर्यंतचं उत्पन्न आता करमुक्त। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या घोषणेमुळे मध्यमवर्गीयांना दिलासा, सरकारला 1 लाख कोटींचा तोटा होणार। भारतीयांचं स्वप्न पूर्ण करणारा अर्थसंकल्प। आजचा अर्थसंकल्प गुंतवणूक आणि बचत वाढवणारा। पंतप्रधान मोदी यांच्याकडून अर्थसंकल्पाचं कौतुक। दिल्ली महाराष्ट्राला गृहीत धरते हे आजच्या अर्थसंकल्पातून स्पष्ट। मुख्यमंत्री फडणवीसांनी महाराष्ट्रासाठी विशेष पॅकेज आणायला हवं होतं। अंबादास दानवे यांची अर्थसंकल्पावर टीका। बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांनी धनंजय देशमुख यांची भेट घेतली। कुणाला शंका असल्यास भेट घेणं माझं कर्तव्य, अशोक थोरात यांची प्रतिक्रिया। तर संपत्तीच्या आरोपांवर योग्य वेळी बोलणार, थोरातांचं वक्तव्य। सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबासह शिष्टमंडळ उद्या भगवानगडावर जाणार। उद्या दुपारी 1 वाजता नामदेव शास्त्री यांची भगवानगडावर भेट घेणार। आरोपींच्या गुन्ह्याचे पुरावे देऊन न्यायाची मागणी करणार। ठाकरे गटाचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट। चंद्रकांत मोकाटे लवकरच शिवसेनेमध्ये प्रवेश करणार, सूत्रांची माहिती। राजसाहेब मुंबईच्या बाहेर या आणि संगमनेर पहा, जनतेला परिवर्तन हवं होतं। आमदार अमोल खताळ यांच्याकडून राज ठाकरेंना संगमनेर भेटीचं आमंत्रण। राजसाहेब बाळासाहेब थोरात यांच्या पराभवावर भाष्य केलं होतं। येवल्यात अवैध धंद्यावरून छगन भुजबळ आक्रमक। तालुक्यामध्ये शांतता राहिली पाहिजे, भुजबळांकडून पोलीस अधिकाऱ्यांची कानून काढली।